गाजर हलवा म्हटलं की सर्वांची आवडती ही स्वीट डिश असते। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना ही स्वीट डिश आवडते। आज आपण कुकरमध्ये गाजर हलवा बनवणार आहे। पाहुण्यांसाठी पण तुम्ही स्वीट डिश म्हणून हा गाजर हलवा अगदी कमी वेळेमध्ये बनवू शकणार आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। गाजर हलवा बनवण्यासाठी बघा, इथं आपण 1 किलो एवढं गाजर घेतलेलं आहे। मी पहिल्यांदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून त्याला पुसून घेतलेलं आहे। आता आपण ना सालनीने फक्त सालून घेणार आहे। गाजराचा वरची जी साल असते ना ती काढून घ्यायची। जर आपण गाजर तसंच किसलं ना तर काय होतं, हलवा खाताना थोडासा असा चरबट लागतो। त्यामुळे आपल्याला गाजराची साल काढून घ्यायची आहे। मागचं जे पार्ट असतो ना, म्हणजे बुडका असतो ना, तोही काढून घ्यायचा आहे आणि शेंडाही आपल्याला गाजराचा काढून घ्यायचा आहे। इथं बघा, आपण सर्व गाजराचे शेंडे आणि जे मागचे बुडके आहेत ना ते सगळे काढून घेतलेले आहेत। असं स्वच्छ गाजर करून घ्यायचं आणि नंतरच मग इथं आपण आता एक किसणी घेतलेली आहे किसायला। इथं आपण किसून हलवा बनवणार आहे। असा किसून हलवा बनवला ना, किसलेल्या गाजराचा हलवा ना चवीला खूप छान लागतो। त्याची चव खरंच खूप वेगळी असते। त्यामुळे इथं आपण सगळं गाजर ना असं किसून घेणार आहे। इथं बघा, आपलं सर्व गाजर एवढं किसून झालेलं आहे। 1 किलो ना आपण इथं बघा गाजर किसून घेतलेला आहे। 1 किलो गाजराचा किस एवढा तयार झालेला आहे। आता आपण काय करणार आहे, गॅसवरती ना आपण कुकरमध्ये हलवा बनवणार आहे। त्यामुळे इथं मी गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे। त्यामध्ये इथं आपण 1 चमचा एवढं तूप घालून घेणार आहे। पहिल्यांदा आपल्याला 1 चमचा एवढंच तूप घालायचं आहे आणि बघा ते पूर्णपणे असं कुकरमध्ये ना गरम झाल्यानंतर ते पसरवून घ्यायचं आहे तूप आणि नंतरच मग त्यामध्ये किसलेलं गाजर आपल्याला घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथं मी पहिल्यांदा फुलच ठेवणार आहे आणि फुलच फ्लेमवरती आपल्याला ना गाजर तुपामध्ये चांगलं ना परतवून घ्यायचं आहे। तुपामध्ये चांगलं गाजर परतवून घेतलं ना तर काय होतं, गाजरामधला जी पाण्याचा अंश असतो ना तो कमी होतो फुल गॅसवरती आपण गाजर तुपामध्ये परतवून घेतल्यामुळे। इथं आपल्याला जवळजवळ ना 4 ते 5 मिनिट लागणार आहेत गाजर तुपामध्ये परतवण्यासाठी। इथं आपण आपल्या चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे। मी जवळजवळ 60 ग्रॅम एवढी साखर घालून साखर मी गाजराच्या हलव्यामध्ये पूर्णपणे परतवून घेणार आहे आणि साखरेला पण थोडंसं पाणी सुटतं बघा। मी साखरेला पाणी सुटल्यानंतर सुद्धा गॅसची फ्लेम फुल ठेवून आपण चांगलं परतवून घेतलेलं आहे 3 ते 4 मिनिट। नंतरच मग आपल्याला पूर्णपणे पाणी साखरेमधलं सुद्धा कमी होऊ द्यायचं आणि नंतरच मग त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। आता इथं बघा, जवळजवळ आपण पाऊण लिटर एवढं दूध वापरलेलं आहे। तुम्हाला 1 किलो गाजराला 1 लिटर दूध वापरायचं असेल तर तुम्ही 1 लिटरसुद्धा वापरू शकता। मी इथं पाऊण लिटर एवढं दूध वापरलेलं आहे। दूध घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। नाहीतर काय होतं, दूध घातल्यामुळे कधीकधी गाजराचा हलवा ना असा फुटल्या जातो। त्यामुळे इथं आपल्याला फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आता गाजराचा हलवा दुधामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, शिजवण्यासाठी ना एक झाकण झाकायचं आहे। आता इथं मी काय केलेलं आहे, कुकरचं झाकण फक्त झाकलेलं आहे, लावलेलं नाही आहे। आपल्याला झाकण झाकून ना कुकरचं झाकण लावून इथं आपण अर्धा तास ना दुधामध्ये हलवा चांगला शिजवून घेणार आहे। जेवढा दुधामध्ये हलवा शिजवून घ्यायचा ना तेवढा हलवा टेस्टला खूप छान लागतो। त्यामुळे इथं आपण अर्धा तास एवढा ना दुधामध्ये हलवा शिजवून घेतला। नंतर आपण बघा झाकण काढलेलं आहे। आता दूध ही पूर्णपणे ना आटलेलं आहे हलव्यामधलं। आता आपल्याला हलवा ना असा मिक्स करून घ्यायचा आहे। चमच्याने आपल्याला हलवा ना मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर मग काय करायचं आहे, जे हलव्यामध्ये जी वलसरपणा आहे ना तो कमी करायचा आहे आता आपल्याला। त्यामुळे काय करायचं आहे, इथं गॅसची फ्लेम फुल करून जो हलव्यामध्ये जो वलसरपणा आहे ना तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे। कमी करत असताना आपल्याला चमच्याने तो हलवा सतत मिक्स करून घ्यायचा आहे, नाहीतर काय होतं, हलवा खाली चिटकल्या जातो। इथं आपण वलसरपणा कमी करून घेतल्यानंतर मग इथं आपण काय केलेलं आहे, बदामाचे काप घालून घेतलेले आहेत। मी ते तुपामध्ये थोडेसे ना फ्राय करून घेतले होते। ते आपण बदामाचे काप हलव्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता बघा, इथं पूर्ण असा आपला छान असा हलवा तयार झालेला आहे।
त्यामध्ये आता फ्लेवरसाठी इथं आपण विलायचीची पावडर थोडीशी घालून घेणार आहे। थोडीशी विलायची पावडर घालून हलवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर मग त्यामध्ये आता आपण इथं थोडासा खवा घालणार आहे। इथं बघा, जर तुम्हाला आवडत असेल खवा घालायला तरी तुम्ही घालू शकता, नाही आवडत असेल तर नाही घातला तरी सुद्धा चालतो हलव्यामध्ये खवा। इथं मी थोडासा हलव्यामध्ये खवा घालून तो हलव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स करून घेतल्यानंतर मगच त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा एवढं तूप घालून घ्यायचं आहे। म्हणजे आपण हलवा बनवण्यासाठी फक्त 2च चमचे तुपाचा वापर केलेला आहे। बघू शकता मस्त अगदी आपला हलवा तयार झालेला आहे। त्याला एक छान असं टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे। अगदी आपला खाण्यासाठी ना हलवा एकदम रेडी झालेला आहे। हलव्याला दुधामुळे आणि खव्यामुळे बघा एक छान असं टेक्स्चर येतं। आता इथं आपला सर्व हलवा तयार झाल्यानंतर मग इथं आपण काय केलेलं आहे, ताटामध्ये काढून घेत आहे। असा ताटामध्ये हलवा काढून घ्यायचा आणि तो थोडासा पसरवून घ्यायचा। इथं बघा चमच्याने आपण तो हलवा पसरवून घेतलेला आहे। नंतर मग त्याच्यावरती मी गार्निशिंगसाठी ना बदामाचे काप इथं घालून घेतलेले आहेत। ह्या ठिकाणी तुम्ही काजूसुद्धा थोडेसे फ्राय करून घालू शकता। नंतर थोडासा आपण पिस्ता आणि वरून थोडासा इथं आपण खवा घालून घेणार आहे। मस्त अगदी हलवा आपला तयार झालेला आहे। अगदी तुम्ही स्वीट डिश म्हणून पण ही घरामध्ये तयार करू शकता आणि अगदी पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी सुद्धा अशी स्वीट डिश करायला एकदम सोपी आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।